नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या 4-5 दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभात सेवाभावी ट्रस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कारण मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11 या सरकारी जागेमध्ये शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं अचानक अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत शासनाच्या निधीचा गैरवापर केलाय. त्यामुळे या ट्रस्टनं शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा 3 एप्रिल 2025 रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यानंतर सुनील इघे यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित जागेवर जात पंचनामा केलाय. दरम्यान महसूल प्रशासनानं तातडीने दखल घेतल्यानं आता हे प्रकरण चांगलंच गाजणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणाविषयी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब डोलनर यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया DS न्यूज 24 ला दिली आहे. त्यामुळे नेमकं काय म्हणालेत अण्णासाहेब डोलनर बघूयात. मी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब डोलनर आपण सांगू इच्छितो की इथं शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून गोशाळेचं काम चालू आहे आणि पर्यटन स्थळाचा प्रोजेक्ट चालू आहे. आम्ही ग्रामपंचायतीचं ना हरकतपत्र घेऊनच प्रोजेक्ट तयार केला व शिवमंदिर बांधकाम झालेलं आहे आणि या पद्धतीनं पर्यटनाचा प्रोजेक्ट मंजूर करून आणला आणि गट नंबर 11 मध्ये पूर्ण सर्वे करून प्रोजेक्टमध्ये दिलेला आहे सगळ्या कामाची माहिती. तरीही येथील काही समाजकंटक लोक येथे येऊन काहीतरी बोलत राहतात आणि गोशाळेच्या समोर यांनी पाण्याच्या टाकीचं बांधकाम घ्यायला लावलं. त्यांना उर्वरित जागा दाखवली होती तरीही काही लोक विकास कामाला अडथळे आणायचा प्रयत्न करतात. सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी या ज्या ट्रस्टनी जे कामकाज उभारले त्यांचं असं म्हणणं आहे की या गट नंबर 11 मध्ये शासकीय अतिक्रमण केले. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचे आरोप केले. शासकीयच काम आहे, शासकीयच जागा आहे आणि हे सामाजिक काम आहे, गोरगरिबांच्या विकासाचं काम आहे. इथं बाल संस्कार केंद्र चालू करायचं आहे, अनाथ लोकांसाठी इथं राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करायची आहे. हे सामाजिकच काम आहे ना. तसे अतिक्रमण करून काय करायचं? आम्हाला इथं ऊस लावायचं आहे का? तसे काही परवानगी वगैरे घेतलेल्या आहे का? हो, परवानगीशिवाय शासन मंजुरी देतं का कामाला? आणि त्यांनी असाही आरोप केला आहे की जे इमारती उभ्या केलेल्या आहे शासनाचा निधी लाटून असं उभे केला, त्यांचा असा आरोप आहे. तुमचं काय मत याच्यात? असे काही पुरावे आहे का? सामाजिक कामासाठीच आहे आणि पुराव्याशिवाय ते होतच नाही काम. शासकीय जागेत शासकीय काम केल्याने काय अडथळा आला? सामाजिक काम करत चांगला विकास काम करा ना तुम्ही. ग्रामीण भागात विकास कामे करा, गोरगरिबांसाठी कामे करा. ही कसली समाजसेवा आहे तुमची? समाजसेवक अशा माणसाला म्हणतात का अडथळे आणणाऱ्या? त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संबंधित जागेचा जे काही उतार्यावर नोंद नाही, याबद्दल तुमचं काय मत? उतार्यावर नोंद नंतर होते, प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर. अगोदर थोडीच नोंद होती. शासन बघेल ना. आम्ही कशाला त्याचं हे करून घेऊ? आम्ही आमच्या स्वतःच्या खर्च सगळ्या रूम बिम विकून पैसे खर्च करतो इथं धार्मिक कार्याला. हे लोकांना कधी कळणार? साधारण काम करत असतो. साधारणतः किती निधी मंजूर केला इथं 5 कोटीचा प्रोजेक्ट आहे पर्यटनासाठी. अच्छा, काय काय म्हणजे पर्यटनामध्ये हे सभा मंडप आहे, भक्त निवास आहे, हॉस्पिटलचं काम करायचंय 200 बेडचं, महालक्ष्मी मंदिर करायचंय, 16 कळसांचं साईबाबा मंदिर आहे, गार्डन आहे, सुशोभीकरण आहे, 9 राशी 9 ग्रह 12 राशी 27 नक्षत्र हे काम करायचं. इथं झाडं लावायची. तो निधी कोणाच्या अंतर्गत मंजूर केला? तो निधी हा पर्यटनाच्या अंतर्गत जेवढा निधी येईल तेवढा आणि बाकीचा निधी करावा लागतं आपल्याला. आम्ही इकडून तिकडून करतोय काम किंवा स्वतः जेवढं येईल तेवढं खर्च करतो. ग्रामपंचायत एनओसी वगैरे ठराव वगैरे ग्रामपंचायतीचा एनओसी घेतलेली आहे, त्यांचा ठराव अगोदरच जोडला, त्याच्याशिवाय हे पर्यटन मंजूर नाही होत.
आणि त्यांनी आज 3 एप्रिलला उपोषणाचा पण इशारा दिला आहे. ते संगमनेर ते प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे या संदर्भातच. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुणी उपोषण करू द्या, कुणी आत्मदहन करू द्या, कोणाला काही करू द्या, हे सामाजिक काम आहे आणि ते होत राहणार ना. ज्याची इच्छा आहे त्यांना सामाजिक काम करू द्या ना, गोरगरिबांसाठी काय अडचण आहे. इथं आमच्या गावात एवढी मोठी जमीन आहे सरकारी, हे 50 एकर क्षेत्र समजा सामाजिक कामाला अडकलं, बाकीची 700 एकर जमीन आहे, तिथं करा ना काहीतरी विकास कामं चांगली, काय अडचण आहे. पण या गट नंबर मध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या टाकीची नोंद आहे. म्हणजे आहे ना, जे लोकांच्या गरजेचं त्याचं काय अडचण आहे. त्या संबंधित सामाजिक कार्यकर्ते सुनील यांनी त्या अर्जात असं म्हटलं आहे का महावितरण कंपनीची पण नोंद आहे पण याची नोंद नाही ट्रस्टची. याबद्दल काय तुमचं मत आहे? मग ती नाही केली नोंद शासनाने, मी काय करू त्याला? काम झाल्यावर होईल नोंद. मंदिराची नोंद आहे? मंदिराची हो. अच्छा, म्हणजे तुम्ही जे काही लोक पैसे कमवण्यासाठी भ्रष्टाचारी लोक आहेत सगळे, यांना चांगलं काम देखवत नाही म्हणून असा प्रकार करतात. आणि मी आता भ्रष्टाचारी लोकांशी मी बोलत नाही, काय मला चांगलं काम करायचं माझ्या पद्धतीनं करतो. म्हणजे कोणाला अडथळे असले तर नाही करणार तिथं काम, मी दुसरी का करील. म्हणजे तुम्ही जे केलंय ते रीतसर पुराव्यानिशी हो, रीतसर पुराव्यानिशी केलेलं आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकोर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.